प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. आज हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या दिवसापासून त्यांच्या जनशताब्दी वर्षाचे औपचारिक स्वागत सुरू झाले. या निमित्ताने माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात एका भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्यातील मुख्य आकर्षण म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते पुन्हा एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे शिवसैनिकांना देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मुंबईत विशेषतः मातोश्री परिसरात बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त जोरदार बॅनरबाजी केली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांनी बाळासाहेबांच्या विचारांचे आपणच खरे वारसदार असल्याचा दावा केलाय. शिवसेना ठाकरेंच्या गटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. आज हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे. देशभरातील राजकीय नेते, कलाकार आणि क्रीडापटू त्यांना अभिवादन करतात. या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांचे पुतणे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दैनिक सामनासाठी विशेष लेख लिहिलाय. या लेखात राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या कुंचल्याच्या फटकार्यामुळे त्यांचा प्रभाव आणि त्यांना मिळालेल्या जागतिक मान्यतेबाबत सांगितलंय. त्यांनी म्हटलंय की विद्यापीठांमध्ये बाळासाहेबांचा अभ्यास होतो, पण धोरणकर्त्यांमध्ये त्यांची खरी कदर नाही. राज ठाकरे यांनी त्यांच्या बालपणातील आठवणी शेअर करत सांगितलंय की लहानपणी उकळतं पाणी अंगावर पडल्यावर बाळासाहेब स्वतः जखमा धुवून त्यांची काळजी घेत. तसंच 2006 मध्ये राज्यव्यापी दौऱ्यावर असताना त्यांना अपघात होण्याची शक्यता असतानाही बाळासाहेबांनी काळजीपूर्वक फोन करून विचारलं, बरं आहेस ना, कुठे लागलं नाही ना रे. राज ठाकरे यांनी लिहिलं की बाळासाहेबांचे छत्र त्यांच्या बालपणापासून तरुणपणापर्यंत सर्वत्र राहिलं आणि ते त्यांच्यासाठी नेहमी एक पहाडासारखे उभे राहिले. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना स्मरण करून आदरांजली वाहिली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस येथे आहेत आणि त्यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना शिंदे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. यावर फडणवीस म्हणाले, सध्या ते दावोस मधील गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करतात आणि भारतात परत आल्यावर मुंबईतील करारांबाबत उत्तर देतील. दरम्यान महायुतीची सत्ता असलेल्या महापालिकांमध्ये महापौर पद कोणास मिळेल हे अद्याप निश्चित नाही. ही अनिश्चितता कल्याण डोंबिवलीसह मुंबई, उल्हासनगर, पुणे, नाशिक, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख महापालिकांमध्येही आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र लढण्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा जोर धरू लागली. त्यातच आता मोठी घडामोड समोर आली असून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यांमध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्हावर एकत्र लढवणार आहेत. या संदर्भात माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर यांच्यात समझोता झाला असून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा वेग घेऊ लागली आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी आणि 125 पंचायत समितींच्या 1462 जागांसाठी निवडणुकीची तयारी सुरू आहे. मतदान 5 फेब्रुवारी रोजी होणार असून निकाल 7 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 7695 अर्ज तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी 13023 अर्ज प्राप्त झालेत. रायगड जिल्ह्यातील 59 सदस्यांची जिल्हा परिषदेसाठी 391 अर्ज, 118 सदस्यांच्या पंचायत समितीसाठी 697 अर्ज दाखल झाले. तर रत्नागिरीत 56 सदस्यांची जिल्हा परिषदेसाठी 226 अर्ज आणि 112 सदस्यांची पंचायत समितीसाठी 444 अर्ज दाखल झालेत. उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची तारीख सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर जाहीर केली जाईल. बदलापूर पश्चिमेतील एका खासगी शाळेतील 4 वर्षाच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅनमध्ये गंभीर अत्याचार झाल्याच्या प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागा झालंय. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी व्हॅन चालकाला अटक केली असून त्याच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. तपासादरम्यान कल्याण आरटीओने धक्कादायक खुलासा केलाय की अत्याचार घडलेल्या स्कूल व्हॅनला कोणतीही वैध परवानगी नव्हती. परिणामी आरटीओने त्या व्हॅनचा परवाना रद्द केलाय आणि 24,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. या गंभीर घटनेने शाळा व्यवस्थापन, स्कूल व्हॅन चालक आणि प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मुंबई गुन्हे शाखेच्या खंडन विरोधी पथकाने बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसूजा आणि त्याच्या पत्नीवर धमक्यांचे फोन करून खंडणी वसूल केल्याच्या आरोपाखाली गँगस्टर रवी पुजारी याला अटक केली आहे। रवी पुजारीला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। रवी पुजारीला 2020 मध्ये सेनेगलमधून भारतात प्रत्यर्पण करण्यात आलं होतं आणि तेव्हापासून तो विविध गुन्ह्याखाली तुरुंगात आहे। या प्रकरणात मार्च 2018 मध्ये देखील 2 आरोपींना अटक झाली होती। त्यात चित्रपट निर्माता आणि रेमो डिसूजाचा बिझनेस पार्टनर सत्येंद्र त्यागी यांचा समावेश होता। पोलिसांच्या माहितीनुसार मार्च 2018 मध्ये रेमो डिसूजाची पत्नी लिझल डिसूजा यांनी आंबोली पोलीस ठाण्यात खंडणी आणि धमकीचा गुन्हा नोंदवला होता। त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने तपास करत रवी पुजारी आणि त्याचे सहकारी पकडले। गायक पलाश मुचल पुन्हा एकदा चर्चेत आलाय। सांगलीतील विज्ञान माने नावाच्या युवकाने पलाशवर 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केलाय। विज्ञान माने हा स्मृती मानधनाचा बालमित्र असून लहानपणी ते क्रिकेट खेळत होते। तो सध्या फिल्म फायनान्सर म्हणून काम करतोय। माहितीनुसार स्मृती मानधनाच्या वडिलांनी पलाश आणि विज्ञान यांची ओळख करून दिली होती। या ओळखीच्या आधारे पलाशने विज्ञानला नजरी या चित्रपटात गुंतवणूक करण्यास सांगितलं आणि OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रक्कम परत मिळेल असं आश्वासन दिलं। विश्वास ठेवून विज्ञानने 40 लाख रुपये गुंतवले, रोख तसेच ऑनलाईन पेमेंटद्वारे रक्कम दिली, परंतु चित्रपटाचे काम अर्धवट राहिलं आणि पूर्ण झालं नाही। विज्ञानने रक्कम परत मागितली, परंतु पलाशने पैसे देण्यास टाळाटाळ केली, असमाधानकारक उत्तर दिली आणि काही दिवसानंतर फोन देखील उचलला नाही। यावर विज्ञानने सांगली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। बीसीसीआयच्या निर्देशनानुसार कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या टीममधील बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमानला काढून टाकल्यावर बांगलादेशात IPL मध्ये बांगलादेशी खेळाडूंविरुद्ध विरोध वाढलाय। या पार्श्वभूमीवर बांगलादेशी क्रिकेट बोर्डाने भारतात होणाऱ्या T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय केवळ क्रिकेटच्या दृष्टीनेच नाही तर आर्थिक दृष्टीनेही बांगलादेश क्रिकेटसाठी मोठा फटका ठरेल, कारण भारतात होणाऱ्या या मेगा स्पर्धेत त्यांचा सहभाग राहणार नाही। तसेच या वादाचा दोन्ही देशातील क्रिकेटवरही परिणाम होऊ शकतो। ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये होणारा बांगलादेश दौरा भारत रद्द करू शकतो। टीम इंडिया आज रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये न्यूझीलंड विरुद्ध सलग दुसरा T20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे। भारतीय टीमने मागील सामन्यात नागपूरमध्ये न्यूझीलंडवर मात करत 5 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली होती। त्यामुळे रायपूर सामन्यातही भारतीय टीम विजयासाठी सज्ज आहे। दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडसाठी विजयाचं खातं उघडणं आणि मालिकेत बरोबरी साधणं हे मोठं आव्हान असेल। नागपूर सामन्यात भारतीय फलंदाजासह गोलंदाजांनीही दमदार कामगिरी करून न्यूझीलंडचा धुव्वा उडवला होता। त्यामुळे रायपूरमध्ये कसं लागणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी।